नमस्कार, कशी आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी बनवत आहे मसाली अशी उडदाची डाळ मस्त अशी. तर बघा, त्यासाठी मी इथे 3 छोटे कांदे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं, 1 इंच आलं, 10-12 लसूण पाकळ्या, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं घेतलं आणि याचं वाटण छान असं करून घेतलेलं आहे. आता पाऊण वाटी काळी उडदाची डाळ घेतली, त्यामध्ये थोडी चण्याची डाळ टाकायची 3-4 चमचे आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची डाळ आपल्याला 3-4 वेळा. त्यानंतर कुकरमध्ये किंवा पातेल्यातही आपल्याला पाणी टाकून शिजवायचं, थोडं मीठ टाकायचं नावाला असं. त्यानंतर इकडे डाळ शिजते, इकडे आपण गॅसवर कढई ठेवायची, 4 पळी तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं, तयार केलेलं वाटण टाकून छान तेल सुटेपर्यंत 2-3 मिनटं परतवायचं. लगेच आपल्याला यामध्ये 1.5 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, 1.5 चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद, 2 चमचे धना पावडर असं टाकून घ्यायचं आणि सगळं छान मिक्स करून बघा मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतलेला आहे. छान रंगही आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. मस्त अशी तर्रीदार आपली उडदाची डाळ तयार होणार आहे. मसाला छान मी परतत आहे, एकसारखा मस्त खालीवर करत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजलेली उडदाची डाळ टाकायची राहणार आहे. तर इथे मसाला आपण व्यवस्थित परतवायचा आहे, लो टू मिडियम फ्लेमवर, फुल फ्लेमवर परतायचं नाही. तर इथे छान मसाला परतला जात आहे बघा. त्यानंतर आता इथे मी शिजलेली उडदाची डाळ यामध्ये टाकून घेणार आहे. यामध्ये मसाल्यामध्ये तुम्ही इतर कुठली डाळ वगैरे तुम्ही पण ती पण बनवू शकतात. आता शिजलेली उडदाची डाळ आपण टाकायची आणि गरजेप्रमाणे पाणी टाकायचं, घट्ट पातळ कशी हवी आहे आपल्याला भाजी त्याप्रमाणे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त 10-12 मिनटं ही भाजी आपल्याला छान उकळून घ्यायची आहे, म्हणजे छान एकजीव होते आणि भाकरी, चपाती, भातासोबत असं कशासोबत पण खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते ही भाजी. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करत जा आणि पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, भेटू पुन्हा.